नमस्कार. एखादा व्यक्ती जन्माला येतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये झगडत असताना शिक्षणाचं महत्त्व जाणून आणि शिष्यवृत्तीच्या माध्यमातून भारतासोबतच ब्रिटन, लंडन ठिकाणी जाऊन शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षण घेतो आणि भारतासारख्या देशाचं संविधान लिहिलं जातं आणि त्यामुळे शिष्यवृत्तीचं महत्त्व त्या काळी बाबासाहेबांना पडलं आणि तेच शिष्यवृत्तीचं महत्त्व मी समजून घेऊन आज तुमच्यासमोर नमस्कार, मी दुबे ईश्वर अशोक, मॉडेल महाविद्यालय शिवाजीनगरचा विद्यार्थी आपणासमोर विषय मांडतोय केंद्र आणि राज्य सरकारच्या शिष्यवृत्ती योजना आणि त्यांची अंमलबजावणी. मित्रांनो, असं म्हणतात की शिक्षण किंवा ज्ञान ही खूप सामर्थ्यवान शक्ती आहे, परंतु ही शक्ती आज तुमच्या आमच्या मुलांसाठी मिळते का, ही शोकांतिका म्हणावी लागेल. कारण गरीब शेतकरी मजूर यांसारख्या असणाऱ्या आर्थिक मागासलेल्या लोकांच्या मुलांबाळांसाठी शिक्षण मिळते का? ज्या सावित्रीबाईंनी शिक्षणासाठी स्वतःचं देह अर्पिला, अशा असणाऱ्या सावित्रीच्या लेकींना आज शिक्षण आर्थिक क्षमतेमुळे मिळते का, हे तितकंच धोक्याचं आहे. कारण या ठिकाणी मला एक सांगावंसं वाटतं की आज फक्त एक लक्षात येतं, शिष्यवृत्ती जर नसेल तर विद्यार्थ्यांचं आयुष्य किती या शिक्षण क्षेत्रापासून बाहेर जातं. या अनेक गोष्टी आज तुम्हाला आम्हाला पाहाव्याशा वाटतात आणि यातूनच अनेक गोष्टी आपल्याला समजू लागतात. मग अशा शिष्यवृत्त्या, अनेक शिष्यवृत्त्या केंद्र आणि राज्य सरकार तुम्हाला आम्हाला देत आहे. मग हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजना असेल, मागास आणि अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असणाऱ्या शिष्यवृत्ती असतील, मुलींसाठी कन्या शिष्यवृत्ती योजना असतील. इतकंच काय, तर आपल्या देशातली मुलं बाहेर जाऊन शिष्यवृत्तीच्या माध्यमातून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करत अशा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परदेशी सुद्धा शिष्यवृत्ती योजना आज तितक्याच महत्वाच्या आहेत. या सगळ्या शासकीय शिष्यवृत्तींमुळे आज आर्थिक घटकातल्या वंचित असणारी जी मुलं आहेत त्यांना शिष्यवृत्तीमुळे शिक्षण घेण्यासाठी महत्वाचा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांचं जीवन या सगळ्यांमुळे बदलताना आपल्या सर्वांना दिसत आहे. लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत आहे. ग्रामीण मुलांना मुलींना शिक्षण प्रवाहामध्ये येण्यासाठी महत्वाचं साधन सुद्धा आज निर्माण झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना आज समाजात शिष्यवृत्तींमुळे डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी, आर्टिस्ट, कलाकार, कुस्तीपटू कित्येक समाजामध्ये अशी उदाहरणं सेट झालेली आहेत. याचमुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या शिष्यवृत्तींमुळे आज आपल्या आसपासचा असणारा प्रत्येक तरुण शिक्षण घेत आहे आणि त्यामुळे अशा अनेक शिष्यवृत्त्या परदेशात जाण्यापर्यंतच्या शिष्यवृत्त्या आज केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला दिल्या जातात. यापुढेही मला सांगावंसं वाटेल की शिक्षण आणि शिष्यवृत्ती, फक्त शिष्यवृत्ती म्हणजे फक्त पैसा नाही, तर आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती काम करत असताना किंवा कर्तृत्व सिद्ध करत असताना नव संजीवनीच्या माध्यमातून एक जादी कांडी म्हणून शिष्यवृत्ती आपल्यासाठी काम करत असतं. परंतु ज्यावेळेस सगळ्या गोष्टी करत असताना अडचणी आपल्या सर्वांना येत असतात. आता शिष्यवृत्ती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला आम्हाला विद्यार्थीगणांना अडचणी येत असतात. यामध्ये काही योजना अशा आहेत त्या फक्त कागदावरच आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कधीच उपयोगी पडत नाही. अनेक शिष्यवृत्त्या तांत्रिक प्रक्रिया इतक्या क्लिष्ट पद्धतीच्या आहे की विद्यार्थ्यांना शेवटपर्यंत त्यांचा अंदाज येत नाही. कागदपत्रांमुळे ही शिष्यवृत्ती योजना अनेक क्लिष्ट पद्धतीने होऊन जातात. यातूनही शिष्यवृत्ती योजना जरी मंजूर झाली तरी महिने नाही तर वर्षानुवर्ष ते शिष्यवृत्तीचा निधी येण्यासाठी लागतो. अनेकांना या शिष्यवृत्तीची माहिती मिळतच नाही, त्यामुळे ते यापासून वंचित असतात. यामुळे खरा लाभार्थी हा गट बाजूलाच राहतो. याही पुढे मला सांगावं वाटेल की या सगळ्या योजना फक्त काही कागदावरच असतात, त्यामुळे खऱ्या विद्यार्थ्यांना, खऱ्या समाजाला या गोष्टी मिळतच नाही. यामध्ये प्रशासकीय यंत्रणा, सर्वसामान्य नागरिक आणि सरकार या सर्वांनी महत्वाची भूमिका घेतली गेली पाहिजे. यामध्ये आपण अर्ज प्रक्रिया अधिक सोपी आणि पारदर्शक करणं तितकंच महत्वाचं आहे. या कार्यक्रमात जनजागृती आणि शिष्यवृत्ती प्रति आपण अवेअरनेस तितकाच महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट निधी जमा करता आला पाहिजे, त्यामुळे भ्रष्टाचार आणि पारदर्शकता तितकीच ठोकपणे निर्णय घेऊ शकेल. विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणे कागदपत्र जमा करणं पाहिजे, कारण आताच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी प्रामाणिक कागदपत्र जमा केली त्यांना शिष्यवृत्तीमध्ये कोणताही अडथळा येत नाही, हे तितकंच महत्वाचं आहे. मला याही पुढे सांगावंसं वाटेल की शिष्यवृत्ती योजना फक्त मदत नाही, तर विद्यार्थ्यांच्या जीवनासाठी नवसंजीवनी करण्याचं काम, ठरण्याचं काम आज या ठिकाणी घडत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे भारतातल्या प्रत्येक आर्थिक घटकातल्या बाजूला सारून आपल्या सर्वांना शिक्षणाच्या माध्यमातून गुरगुरण्याची गरज आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या शिष्यवृत्ती तितक्याच आपल्यासाठी महत्वाच्या आहेत आणि त्यामुळे समाजात आज या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा, गरीब शेतकऱ्याचा मुलगा आज डॉक्टर होतोय.
मजूरचा मुलगा आज शास्त्रज्ञ बनू पाहतोय. बनून सर्वसामान्यांचे विद्यार्थी, सर्वसामान्यांचा शेतकरी वर्गाचा असणारा विद्यार्थी आज तुमच्या आमसाठी एक नवीन उदाहरण सेट करतोय. त्यामुळे आपल्या सर्वांना ही जबाबदारी आहे की ह्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं. मला शेवटी इतकंच म्हणावंसं वाटतं, शिक्षण हा खरा वारसा, शिक्षण हा खरा वारसा, शिष्यवृत्ती ही त्याची साथ, शिष्यवृत्ती ही त्याची साथ. करुणी अन्यायावर वाद, करुणी अन्यायावर मात, देशाच्या युवकांनो गाऊ आता गान, गाऊ आता गान. मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.